नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत करत आहे। आपणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, बातमी आहे तर मोठी खुश खबर, राज्य सरकारला कोर्टाचा दणका, शिक्षण अधिकाऱ्याचा आदेश रद्द, 31 ऑक्टोबर 2000 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचा विजय। या संदर्भामध्ये जाणून घ्या सविस्तर माहिती। नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत। कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण। मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 23 जुलै 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे। 31 ऑक्टोबर 2005 पूर्वी नियमानुसार नियुक्ती झालेल्या आणि नंतर त्या शाळेला 100% अनुदान मिळालेल्या शिक्षकांना आता जुनी पेन्शन योजना ओपीएस लागू होणार। या निर्णयामुळे राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। मुद्दा क्रमांक 1, प्रकरण काय होतं? प्रकरण असं होतं, एका सहाय्यक शिक्षकांची नियमानुसार नियुक्ती झाली होती आणि सेवेला शिक्षण अधिकाऱ्यांनी मान्यता दिली होती। मात्र 6 ऑगस्ट 2025 रोजी शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ नाकारला। याचिकाकर्त्याने याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं। मुद्दा क्रमांक 2, न्यायालयाच्या आदेशात काय म्हटले ते ऐका। एक, शिक्षण अधिकाऱ्यांचा आदेश बेकायदेशीर आहे, तो रद्द करण्यात आला आहे। 2, 1982 ची नियम लागू, महाराष्ट्र नागरी सेवा पेन्शन नियम 1982 नुसार शिक्षकांना जुनी पेन्शन योजनेसाठी पात्र आहेत। 3, राज्य सरकारचा स्पष्ट निर्देश, याचिकाकर्त्याला नियम 1982 आणि लागू असलेल्या इतर नियमानुसार ओपीएसचे सर्व लाभ त्वरित द्यावेत। 4, इशारा, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न झाल्यास शिक्षण अधिकारी व सरकारवर मानहानीची याचिका दाखल। मुद्दा क्रमांक 3, हा निर्णय कोणास महत्वाचा आहे? तर 31 ऑक्टोबर 2005 पूर्वी नियुक्त अधिक नंतर शाळेला 100% अनुदान प्राप्त झाले आणि नंतर सेवेला शिक्षण विभागाची मान्यता आहे असे सर्व शिक्षकांना आता जुनी पेन्शन योजनेसाठी पात्र ठरणार आहे। म्हणजेच शिक्षकांच्या आयुष्याचा प्रश्न सुटणार आहे। निष्कर्ष, एकंदरीत हा विषय ऐतिहासिक निकाल या संदर्भात कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी एक मोठे पाऊल आहे। राज्य सरकारला नियमानुसार त्वरित कार्यवाही करून न्यायालयात अहवाल सादर करावा लागेल आणि त्याप्रमाणे मित्रांनो ही माहिती तुमच्या शिक्षक मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा। अशाच कायदेशीर अपडेटसाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ।